भास्कर जाधवांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचार पद्धतीवर बोट. शिवसेना राख आलेल्या निखाऱ्यासारखी फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे, भास्कर जाधवांचं विधान. भास्कर जाधवांची चर्चा झाली आहे. जाधवांची खंत असेल तर तोडगा निघेल. भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या सेनेत क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे त्यांची नाराजी असल्याचं त्यांनी असं विधान केलं असावं. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनेक लोक संपर्कात. मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरेंच्या सेनेचा सुपडा साफ होईल, मंत्री आशिष शेलार यांचा दावा. राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी उद्या बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक. कोकणातील डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवर. राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची सेना भवनामध्ये बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचे चुलत बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. सावर्डेमध्ये आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत प्रवेशाबाबत चर्चा. काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे करणार शिवसेनेत प्रवेश. विधानसभा तिकीट नाकारल्यापासून कोरोटे होते नाराज. आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे कोरोटे माजी आमदार. विधानसभेला भाजप उमेदवार पुराम यांना मदत केल्याचाही आरोप. नाना पटोलेंनी सूड भावनेतून विधानसभेचं तिकीट कापलं. काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटेंचा आरोप. 20 फेब्रुवारीला शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याची कोरोटेंची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी माजी आमदार सुभाष बने यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. 150 गाड्यांचा ताफा घेऊन ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने रत्नागिरी. ठाकरेंच्या सेनेला सिल्लोडमध्ये धक्का. सिल्लोडमधून विधानसभा लढवलेले सुरेश बनकर यांचा भाजपात प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पार पडला प्रवेश. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या कार्यशाळेमध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाबाबत चर्चा. 20 फेब्रुवारीपर्यंत घर चलो अभियानांतर्गत सदस्यता नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून चाचपणी. भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदे महायुती म्हणून एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यावर ठाम असल्याची माहिती. फडणवीस आणि शिंदेंमधील कथित कोल्ड वॉरची किनार भाजपच्या स्वबळाच्या चाचपणीला आहे का, असा सवाल होतो. महापालिकेच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढायचं ठरवलंय, पण या निवडणुका स्थानिक पातळीवर असल्यामुळे स्थानिक लोकांचा विचार करून निर्णय होईल. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. महापालिका निवडणुका महायुतीबरोबर लढण्याची शिवसेनेची इच्छा. मात्र त्यांची इच्छा असेल तर स्वबळावर लढू. संजय शिरसाट यांची भाजपच्या स्वबळाच्या चाचपणीवर प्रतिक्रिया. स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा अद्याप दिलेला नाही. जळगावात वाटाघाटी झाल्या तरी जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 70 पैकी 35 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. धनगर समाजाकडून परभणीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा नागरी सत्कार. मोठ्या संख्येनं धनगर बांधवांची कार्यक्रमाला हजेरी. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी माझा हातभार लागणारच, राम शिंदेंचं आश्वासन. माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये दोषमुक्त करायला कोर्टाचा नकार. मुंबई सत्र न्यायालय विशेष NIA कोर्टाचे न्यायाधीश AM पाटील यांनी शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. मंत्री नितेश राणे यांनी महाकुंभमेळ्यामध्ये संगमात केलं गंगा स्नान. यावेळी नितेश यांच्या आई नीलमही होत्या उपस्थित. प्रयागराजला जाऊ शकत नसलेल्यांसाठी संगमातून 1 लाख लिटर पवित्र जल नागपुरात आणण्यात आलं. महाकुंभ प्रयाग योग पुण्य आलं आपल्या दारी या कार्यक्रमातून भाविकांना पवित्र स्नानाची अनुभूती घेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा डाव. सुरेश धस यांची मुंडेंच्या भेटीवर प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला पाहिजे होती, त्यावर चर्चा न होता आमच्या भेटीवर चर्चा सुरू. धस यांचं वक्तव्य. सुरेश धस यांना फडणवीस यांचा पूर्ण पाठबळ. तपासाबाबतची धस यांची प्रत्येक मागणी फडणवीसांकडून पूर्ण. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. धस आणि मुंडेंनी एकत्र काम केलं तर संतोष देशमुखांना लवकर न्याय मिळेल. बावनकुळेंची प्रतिक्रिया.
धस मुंडे भेटीचा मुद्दा देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठीच करुणा मुंडेंचा आरोप. ब्रह्मास्त्र काढणार, मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार, करुणा मुंडेंचा हल्लाबोल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भाजप राजकारण करत असल्याचाही सोनवणेंचा आरोप. संतोष देशमुखांच्या पत्नी आणि धनंजय देशमुख केज विश्रामगृहातील सीआयडी कार्यालयामध्ये जाणार. हत्या प्रकरणातील काही माहिती सीआयडीला देणार. सुरेश धस यांनी कोणाचीही भेट घेतल्यामुळे काही परिणाम होणार नाही. देशमुख हत्या प्रकरणातला एकही आरोपी सुटला तर टोकाचं पाऊल उचलू आणि त्याला सरकार जबाबदार असेल, धनंजय देशमुखांचा इशारा. न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरचा तिजोरीवर डल्ला. बँकेच्या तिजोरीतून काढले तब्बल 122 कोटी रुपये. पदाचा गैरव्यवहार करून काढले पैसे, गुन्हा दाखल. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात. हितेश मेहतावर 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या सुखासुखी हॉटेलला भेट. हॉटेलला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भेट. धुळे महानगरपालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे आणि माजी नगरसेवक नरेंद्र परदेशींकडून याचिका दाखल. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिल्याचं कोकाटे यांनी केलं होतं वक्तव्य. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली शिर्डी दुहेरी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांची भेट. मृतांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याबाबत साईबाबा संस्थांशी केली चर्चा. म्हाडा मुख्यालयामध्ये महिलेकडून पैशांची उधळ. अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये पैसे उधळत महिलेची घोषणाबाजी. म्हाडा प्रशासनानं चौकशी करावी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांची मागणी. जुन्या वादाचा वचपा घेण्यासाठी फेक अकाउंटवरून महापुरुषांबाबतीत वादग्रस्त पोस्ट. मुख्य आरोपीला अटक. यवतमाळच्या पुसदमधली घटना. पंढरपुरात आढळले जीबीएसचे 2 संशयित रुग्ण. दोघांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. प्रशासनाकडून पंढरपुरात पाहणी सर्व्हे सुरू. धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ स्थानिक धारावीकर रस्त्यावर. जर पुनर्विकास होत असेल तर यात गैर काय? धारावीमध्ये सर्व्हे झालाच पाहिजे अशी मागणी करत आंदोलन. भंडाऱ्यात खड्डेमय रस्त्याविरोधात महायुतीच्या नेत्यांचं चक्काजाम आंदोलन. मोठे मोठे खड्डे जीवघेणे ठरल्यामुळे प्रशासनाला जागृत करण्यासाठी आंदोलन. वाशिममध्ये घराच्या खोदकामादरम्यान सापडली पुरातन चांदीची नाणी. शुक्रवार पेठ भागातील दीपक डाळ यांच्या घराचं बांधकाम होतं सुरू. चांदीची अंदाजे 60 ते 62 नाणी सापडली. नालासोपारा मेडिकल असोसिएशनच्या वतीनं छावाच्या खास शोचं आयोजन. 250हून अधिक डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अमरावतीतील सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ दारूच्या दुकानाला आग. हजारो रुपयांच्या विदेशी दारूचं नुकसान. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न. मंत्री संजय राठोड आणि मंत्री इंद्रनील नाईक उपस्थित. आज संत सेवालाल महाराज यांची 286वी जयंती. वाशिममध्ये पारंपरिक लेंगीच्या बंजारा डफाच्या तालावर मंत्री संजय राठोड यांच्या पत्नीनं धरला ठेका. यवतमाळमध्ये संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली. बंजारा संस्कृती जोपासण्यासाठी जिल्हाभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. नवीन आयकर विधेयकासाठी 31 सदस्यांची निवड समिती. भाजप खासदार वैजयंत पांडा समितीचे अध्यक्ष. समितीमध्ये सुप्रिया सुळेंसह निशिकांत दुबे, महुआ मोइत्रा इत्यादींचा समावेश. केंद्रीय दक्षता आयोगानं दिले अरविंद केजरीवाल यांचे सरकारी निवासस्थानावरील खर्चाच्या सखोल चौकशीचे आदेश. या बंगल्याचा भाजपनं शीश महल असा उल्लेख करत केजरीवालांवर केले गंभीर आरोप. दिल्ली महानगरपालिकेमध्ये आपला धक्का. आपच्या 3 नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश. अनिता वसोया, धर्मवीर आणि निखिल चक्राणा हे 3 नगरसेवक भाजपमध्ये. यश वायापच्या 4 नेत्यांनीही केला भाजपमध्ये प्रवेश.
कोलकाता हायकोर्टाचा पश्चिम बंगाल सरकारला मोठा धक्का. वर्धमानमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला दिली परवानगी. 16 फेब्रुवारी रोजी संघातर्फे सभेचं आयोजन. या सभेला पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिला होता. टाटा मोटर्स आणि TJSB सहकारी बँक यांच्यामध्ये करार. या करारामुळे ग्राहकांना टाटा मोटर्सच्या पसंतीच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांचे सहज वित्त पुरवठ्यासह मालकी हक्क मिळवणं अधिक सुलभ होईल. अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स 19 मार्चला पृथ्वीवर परतणार. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 8 महिन्यांपासून अंतराळात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.